नमस्कार. आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. तर बहुधा तुम्हाला या सगळ्या मतदारांना पण आता या सगळ्या गोष्टींचं काही पडलेलं नाहीये, म्हणून कदाचित राजकारण्यांची सुद्धा हिंमत या लेवलला पोहोचलेली आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी या प्रकरणामध्ये काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेले होते, पण तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणाची काहीही चर्चा झाली नाही. शेवटी कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण जातं. कोर्ट फटकारतं पुन्हा या व्यक्तीला हजर करा पुढच्या 24 तासात सकाळी 11 पर्यंत असं सांगितल्यानंतर मग ही शरणागती होतीये. याच्यातच सगळं आहे. काय अजून बोलावं? या राज्याचे मुख्यमंत्री इतके हतबल झालेले आहेत का? आपल्याच मंत्र्याच्या विरोधात ते साधं तोंड सुद्धा उघडू शकत नाहीयेत का? हे विधान किंवा ही टीका कुठल्या विरोधकानं केलेली नाहीये, तर हे राज्याच्या हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी केलेलं विधान आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाच्या प्रकरणामध्ये गेल्या महिनाभरापासून जे घडतं आहे ते बघितल्यानंतर महाराष्ट्राची अवस्था किती गंभीर झालेली आहे आणि आपली राजकीय संस्कृती आता अजून किती तळाला जाणार आहे. आपल्या राजकारण्यांनी या सगळ्या व्यवस्थेचं नेमकं काय करून ठेवलेलं आहे, हा अस्वस्थ प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे एखाद्या कोर्टानं जर जामीन नामंजूर केलेला आहे एखाद्या आरोपीचा, तर त्याच्यानंतर पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचायला साधारणपणे किती दिवस लागले पाहिजे? 1, 2, 4, 1 आठवडा, 2 आठवडा. इथं 50 दिवस झाले तरी 302 सारख्या अतिशय गंभीर गुन्ह्यातला आरोपी जो भरत गोगावले यांचा मुलगा आहे, विकास गोगावले, हा पोलिसांना सापडत नाही. आणि शेवटी हायकोर्टाला या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारला तंबी द्यावी लागते. त्यांना सांगावं लागतं की उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत हा व्यक्ती पोलिसांच्या समोर हजर असला पाहिजे, नाहीतर आम्ही पुढच्या प्रकरणाची सुनावणी करणार नाही. हे सांगितल्यानंतर मात्र पुढच्या अवघ्या 7 ते 8 तासामध्ये हा व्यक्ती बरोबर पोलिसांना सापडतो आणि तो शरण देखील येतो. म्हणजे खरोखर महाराष्ट्रातल्या या संपूर्ण कायदा सुव्यवस्थेचं नेमकं काय झालेलं आहे, हा प्रश्न या एका प्रकरणातनं पडतो. 2 डिसेंबरला महाडच्या नगरपरिषद निवडणुकीच्या दरम्यान राडा होतो आणि त्याच्यातून जे गोगावलेंचे पुत्र आहेत विकास गोगावले आणि त्यांचा पुतण्या महेश गोगावले यांच्यावरती FIR दाखल होतात. खरं तर क्रॉस FIR दाखल होतात दोन्ही बाजूंनी. म्हणजे तिकडे राष्ट्रवादीचे माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र प्रियांश जगताप यांच्या विरोधात पण FIR दाखल झालेली आहे. आणि भरत गोगावले यांच्या मुलावरती जो आरोप आहे तो गंभीर आहे. रिव्हॉल्वर रोखल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्यावरती या प्रकरणामध्ये आहे. आता या प्रकरणामध्ये 23 डिसेंबरला सेशन कोर्ट या विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीन फेटाळतं. अटकपूर्व जामिनासाठी जी काही लिगल प्रक्रिया होती ती करण्याचा अधिकार त्यांना होता, त्यांनी तो केला. पण कोर्टानं हा जामीन फेटाळल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या पोलिसांना हा व्यक्ती अजिबात सापडत नाही. तिकडे जे क्रॉस FIR मधलं दुसरं नाव होतं श्रेयांश जगताप यांना अटकपूर्व जामीन हायकोर्टानं मंजूर केलेला होता. त्यामुळं या प्रकरणामध्ये आता भरत गोगावलेंच्या मुलावरती नेमकं काय कारवाई होते, किमान कोर्टानं सांगितल्यानंतर तरी ते पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचतायत की नाहीत, हा प्रश्न होता. पण या दरम्यान काहीही घडलं नाही. उलट घटना काय होते बघा. 14 जानेवारीला ज्यावेळी श्रेयांश जगताप यांच्या जामिनाच्या विरोधात एक याचिका दाखल होते, तेव्हा हेच विकास गोगावले त्या याचिकेवरती नोटरीसमोर साईन करतात आणि ती नवी मुंबईमधून करतात. म्हणजे ते बाकी दुसऱ्या कुठल्या ठिकाणी गेलेले नव्हते, तर थेट एखाद्या प्रकरणामध्ये स्वतः स्वाक्षरी करण्यासाठी नवी मुंबईत उपस्थित आहेत आणि तरीसुद्धा पोलीस मात्र त्यांच्यापर्यंत अजिबात पोहोचत नाहीत. काय कमाल गोष्ट आहे. आणि ही गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडते आहे. आपल्या वर्तमानपत्रामध्ये ही पहिली बातमी येते की मंत्र्यांची मुलं सापडत कशी नाहीत. विकास गोगावले फरार असल्यावरनं उच्च न्यायालयाचे ताशेरे. म्हणजे मंत्र्यांची मुलं गुन्हा करून मोकाट फिरतात, पोलिसांना ती सापडत नाहीयेत, पण मंत्र्यांच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री या सगळ्या प्रकरणावरती गप्प आहेत, ज्यांच्याकडे गृह मंत्रालय आहे. आणि हे सगळं प्रकरण ज्यावेळी कोर्टात चालू असतं त्यावेळी राज्याचे महाधिवक्ता मिलिंद साठे हे असं सांगतात की या सगळ्या संदर्भात भरत गोगावले जे राज्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी संपर्क साधतील आरोपींशी आणि त्यांना शरण यायला सांगतील. असं म्हटल्यानंतर मग पुढची सुनावणी जी आहे ती कोर्टानं तहकूब केली आणि शेवटी मग आज विकास गोगावले आणि महेश गोगावले हे पोलिसांना शरण आलेले आहेत. म्हणजे जी व्यक्ती पोलिसांना सापडत नाही ती सातत्यानं मंत्र्यांच्या संपर्कात आहे. ते मंत्री स्वतः कॅबिनेटमध्ये आहेत. याच मंत्र्यांना 26 जानेवारीला झेंडावंदन करण्यासाठी मात्र ते हट्टाला पेटलेले आहेत. आणि खरोखर सध्या महाराष्ट्राची परिस्थिती अशी झाली आहे की ध्वजारोहण आता अशाच मंत्र्यांच्या हातून व्हायला पाहिजे की जे व्यवस्थेला इतकं वाकवू शकतात. कारण या सगळ्याबद्दल तुम्हा सामान्य लोकांना सुद्धा या सगळ्याचं काहीही पडलेलं नाहीये. किती भयानक गोष्ट आहे बघा की एखाद्या कोर्टानं निकाल दिलेला आहे, अटकपूर्व जामीन नामंजूर केलेला आहे, त्याच्यानंतर सुद्धा हा व्यक्ती 50 दिवस कुठे आहे त्याच्याबद्दल काहीही चौकशी होत नाही. पोलीस त्याला हात देखील लावत नाहीत.
म्हणजे नगर परिषदेच्या या संपूर्ण निवडणुकीमध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय लेवलचे राडे झाले, पैशाचा खेळ झाला, बिनविरोधचं सगळं दडपशाहीचं राजकारण झालं, निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा भ्रष्ट आघाड्या आणि युत्या कशा बनतायत हे आपण बघतोय. पण या सगळ्यामध्ये सुद्धा अतिशय गंभीर बातमी जी आहे ही आज सगळ्या मराठी वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे. आणि हे UP, बिहार इतर कुठं घडत नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतंय. आणि आपल्या मुलावरती 302 सारखा गुन्हा दाखल होऊन कोर्टानं त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळून सुद्धा त्याला काहीही पोलीस करू शकत नाहीत. आणि तो मंत्री भरत गोगावले आरामात कॅबिनेटमध्ये आपलं मंत्रिपद शाबूत ठेवून आहेत. एवढंच नाही तर 26 जानेवारीचं ध्वजारोहण हे आपल्याच हस्ते झालं पाहिजे यासाठी हटून बसतात आणि त्यांना हा बहुमान दिला देखील जातो. म्हणजे याच्या आधी भरत गोगावले मंत्रिपदासाठी कसे डोळे लावून बसलेले होते याच्या बातम्या येत होत्या. या टर्ममध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं देखील. पण मंत्रिपद मिळाल्यानंतर 2 डिसेंबरला एवढा सगळा राडा होतो. आणि त्या दिवशी नेमकं काय झालेलं होतं तर मतमोजणीच्या आधी म्हणजे निकालाच्या दिवशी भरत गोगावले, त्यांचे पुतणे महेश गोगावले आणि त्यांचा मुलगा विकास गोगावले यांच्यावरती आरोप आहे की त्यांनी या सगळ्यामध्ये हाणामारीच्या दरम्यान हा सगळा प्रकार जो आहे तो केला. आणि त्याच्यामध्ये परस्पर FIR ज्या आहेत त्या दोन्ही बाजूंनी दाखल झालेल्या होत्या. आता कोर्टानं या संदर्भात 17 जानेवारीला सुद्धा एक ऑर्डर जी आहे ती दिलेली होती. आणि त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं होतं की या संपूर्ण प्रकरणामध्ये 23 डिसेंबरला सेशन कोर्टानं यांचा जामीन फेटाळून सुद्धा ते पोलिसांना सापडत कसे नाही आहेत. आणि मग त्याच्यावरती ही पण गोष्ट कोर्टाला लक्षात आणून दिली गेली की 14 जानेवारीला नोटरी समोर ज्याच्यामध्ये त्यांनी आपला ॲड्रेस नवी मुंबईचा नमूद केलेला आहे त्याच्यामध्ये ते स्वतः साईन करतात. आणि केवळ हे मंत्र्यांचे पोरं आहेत, पोरं आणि पुतण्या म्हणून कदाचित पोलीस यांना हात लावत नाहीयेत. असं सगळं कोर्टानं बघितल्यानंतर शेवटी मग हायकोर्टाचे जे न्यायमूर्ती आहेत माधव जामदार यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. आणि खरोखर गंभीर प्रश्न पोलिसांना विचारले, राज्य सरकारला विचारले, मुख्यमंत्र्यांना विचारले. आणि त्याच्यानंतर मग हा व्यक्ती जो आहे तो पोलिसांच्या समोर सरेंडर झालेला आहे. याच्या आधी सुद्धा आपण अनेक गंभीर प्रकरणांमध्ये बघितलेलं होतं. म्हणजे अगदी बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधला सुद्धा ज्या सगळ्या आरोपींचा खेळ होता त्याच्यामध्ये बरेच आरोपी सापडत नव्हते. त्याच्यानंतर मग पुन्हा वाल्मिक कराडवरती जे आरोप झाले, वाल्मिक कराड सुद्धा पोलिसांना सापडलेला नव्हता, तो शरण आलेला होता. किती अशी उदाहरणं द्यायची की या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस इतके हतबल असतात की त्यांना गुन्हेगार सापडत नाहीत. आणि दुसरीकडे बाकीच्या प्रकरणांमध्ये बघा की पोलिसांची कारवाई किती आउट ऑफ द वे चालू असते. डॉक्टर संग्राम पाटील जे ब्रिटनचे नागरिक आहेत आणि ज्यांनी फक्त एक सोशल माध्यमांच्या वरती पोस्ट लिहिली, त्या पोस्टमध्ये थेट कोणाचा उल्लेख नाहीये, पण तरी देखील ते ब्रिटनमधून भारतात आल्यानंतर विमानतळावरती त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पोहोचतात. जेव्हा ते ब्रिटनला परत चाललेले होते तेव्हा देखील त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जी आहे ती जारी आहे म्हणून त्यांना रोखतात, त्यांना कुठेही जाऊ देत नाहीत. म्हणजे एखाद्या सोशल मीडियावरच्या पोस्टबद्दल ब्रिटनचे नागरिक असलेल्या व्यक्तीला इतकी कडक कारवाई करायला महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत. पण ज्या व्यक्तीनं कलम 302च्या अंतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याचा ज्यांच्यावरती गुन्हा आहे त्या व्यक्तीला मात्र केवळ तो मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून पोलीस त्याच्याबद्दल काहीही कारवाई करत नाहीत. कारवाईचं तर सोडा, साधी अटक करू शकत नाहीयेत. आणि ती अटक शेवटी कोर्टानं सांगितल्यानंतर कोर्टानं या मंत्र्यांना, आणि म्हणजे ही पण गोष्ट किती कमाल आहे बघा की ॲडव्होकेट जनरल साठे हे असं सांगतात कोर्टाला की मंत्री त्या आरोपींशी बोलतील, आपल्या मुलाशी बोलतील, पुतण्याशी बोलतील आणि त्यांना सरेंडर यायला सांगतील. म्हणजे जणू ते कृपा करतायत या सगळ्या व्यवस्थेवरती, महाराष्ट्रावरती उपकार करतायत की महाराष्ट्रातल्या एका न्यायालयानं त्यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्या न्यायालयाच्या ऑर्डरचा सन्मान झाला पाहिजे यासाठी मंत्र्यांनाच विनंती केली पाहिजे. आणि त्यांनी सांगितल्यानंतर मग त्यांचा मुलगा शरण येतो. याच्यामध्येच महाराष्ट्र पोलिसांच्या सगळ्या अब्रूची लखतर जी आहेत ती निघतायत याचं भान बहुधा आपल्या व्यवस्थेला राहिलेलं नाहीये. घटना रायगडमधली आहे. तिथे राजकीय वैर बऱ्याच दिवसांपासून दोन्ही पक्षांचं चालू आहे. पालकमंत्री पदावरून भांडणं आहेत. महाडच्या नगर परिषदेमध्ये गोगावलेंना आपला नगराध्यक्ष निवडण्यामध्ये, तिथली सत्ता राखण्यामध्ये यश मिळालं देखील. ठीक आहे, तुमची राजकीय भांडणं काय असतील ती असतील, पण जेव्हा हे प्रकार होतात आणि जिथं कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक दिसणं आवश्यक आहे तिथं मात्र अशा पद्धतीनं पोलिसांची आणि गृह मंत्रालयाची भूमिका जी आहे ती इतकी एकतर्फी आणि पक्षपातीपणाची आहे. म्हणजे एकदा सत्तेत आल्यानंतर तुमच्यासाठी सगळे नागरिक समान असतात, कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे, ही बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतली बेसिक गोष्ट तुम्ही विसरता आहात. आणि त्याची आठवण तुम्हाला शेवटी कोर्टाला करून द्यावी लागते. त्यामुळं राज्याचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी याचं भान ठेवलं पाहिजे. त्यांच्या मित्रपक्षामुळं जर त्यांची आणि त्यांच्या खात्याची प्रतिमा मलिन होत असेल तर इतक्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना पाठीशी घालण्याची गरज आहे का? पोलीस जे काही आहेत ते त्यांचं काम करतील आणि किमान न्यायालयानं निकाल दिल्यानंतर तरी त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे.
अटकपूर्व जामीन फेटाळला गेला त्याच्यानंतर सुद्धा पोलीस काही करत नाहीत. तो व्यक्ती 14 जानेवारीला नोटरी साईन करतो, नवी मुंबईतच करतो, मंत्रालयापासून 100 किलोमीटर पण नसेल हे अंतर. तिथं जर हा व्यक्ती साईन करू शकतो नोटरीवरती, तर तो पोलिसांना का सापडत नाही, हा याच्यातला सवाल आहे. 26 जानेवारीला भरत गोगावले अगदी हट्टानं ध्वजारोहण करण्याच्या तयारीमध्ये आहेतच आणि महाराष्ट्राच्या जनतेला पण आता लाज वाटली पाहिजे की असे मंत्री आपल्या तिरंग्याचं ध्वजारोहण जे आहे ते करण्यासाठी रायगडमध्ये, आणि ते देखील छत्रपती शिवरायांच्या रायगडमध्ये, हे सगळं कायद्याच्या दृष्टीनं काय घडतं आहे हे बघितल्यानंतर महाराष्ट्राची मान जी आहे ती खरोखर शर्मेनं खाली गेली पाहिजे. पण बहुधा तुम्हाला या सगळ्या मतदारांना पण आता या सगळ्या गोष्टींचं काही पडलेलं नाहीये, म्हणून कदाचित राजकारण्यांची सुद्धा हिंमत या लेवलला पोहोचलेली आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी या प्रकरणामध्ये काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेले होते, पण तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणाची काहीही चर्चा झाली नाही. शेवटी कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण जातं. कोर्ट फटकारतं पुन्हा या व्यक्तीला हजर करा पुढच्या 24 तासात सकाळी 11 पर्यंत असं सांगितल्यानंतर मग ही शरणागती होतीये. याच्यातच सगळं आलं. काय अजून बोलावं? तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याबद्दल तुमचे 2 शब्द, भरत गोगावल्यांच्या ध्वजारोहणाच्या हट्टाबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.